धारावी पुनर्विकास प्रकल्प राज्य सरकारमधील प्रभावी नेतृत्व क्षमतेमुळे वेगाने पुढे जात असतानाच आता या प्रकल्पाला विरोधकांकडून नवीन फाटे फोडत विरोध होताना दिसतोय। अदानी समूहाला प्रकल्प देत असताना राज्य सरकारने नियमात आणि अटींमध्ये शिथिलता देऊन हा प्रकल्प धारावीकरांसाठी नाही तर अदानींसाठी आखला असल्याची टीका यावेळी केली जाते। मात्र या सर्व टीकेला यावेळी भाजपने नाही तर अदानींनी देखील स्पष्टीकरण देऊन शनिवारी झालेल्या सभेतील दिशाभूल करणाऱ्या विधानांना चोख प्रत्युत्तर दिले। जाणून घेऊयात उद्धव ठाकरेंच्या 4 आरोपांवर धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दिलेलं स्पष्टीकरण नेमकं काय सांगतं। नमस्कार, मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके। आरोप क्रमांक 1, विद्यमान राज्य सरकारनं अदानींना प्रकल्प देताना नियम आणि अटींमध्ये बदल केले असून या प्रकल्पाद्वारे धारावी अदानींच्या घशात घालण्याचा डाव आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला। मात्र हा प्रकल्प निष्पक्ष, खुल्या, आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे अदानी समूहाला प्रदान करण्यात आला असल्याची माहिती समूहाने दिली आहे। यातील सर्व अटींना महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच अंतिम रूप देण्यात आलंय। निविदा प्रक्रियेनंतर विजेत्या बोलीदारासाठी नियमात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे विशेष लाभ देण्यात आले असल्याचा आरोप या ठिकाणी फेल ठरला आहे। आरोप क्रमांक 2, अपात्र झोपडीधारकांची घरं धारावीपासून दूर बांधली जातील किंवा त्यांना घरच मिळणार नाहीत। धारावीकरांना धारावी बाहेर फेकण्याचा डाव असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। यावर विशेष हेतू कंपनीनं उत्तर दिलंय, सर्व पात्र सदनिकाधारकांना की टू की सोल्युशन म्हणजेच धारावीमध्येच त्यांना घरं दिली जाणार आहेत। निविदा अटींनुसार अपात्र सदनिकाधारकांना देखील रेंटल हाऊसिंग धोरणांतर्गत निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल। विशेष म्हणजे पात्र निवासी सदनिकांना मुंबईतील इतर एसआरए प्रकल्पांपेक्षा 17% अधिक क्षेत्रफळ देण्यात येईल। आरोप क्रमांक 3 काय आहे बघूयात। लाखोंचा टीडीआर घोटाळा करून अदानींवर सवलतींचा वर्षाव करण्यात आल्याची टीका करण्यात आली आहे। यावर उत्तर देताना कंपनीनं स्पष्ट केलंय की टीडीआरची निर्मिती आणि वापर निविदेच्या अटींनुसार आणि संबंधित कायद्यांचे पूर्णपणे पालन करणार आहे। प्रकल्पातील टीडीआर बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारद्वारे तयार केलेल्या विशेष पोर्टलद्वारे पारदर्शकपणे व्यवस्थापित केला जाईल आणि त्याचं परीक्षण देखील करणार आहे, त्यामुळे हा आरोप देखील फोल ठरतो। आरोप क्रमांक 4 काय आहे बघूयात। जमिनींसाठी भारतीय रेल्वे सोबत भाडेपट्टा करार झालेला असून ही जमीन तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आली आहे। या जमिनी भारतीय रेल्वे कधीही ताब्यात घेऊ शकतात, त्यामुळे ज्या धारावीकरांचं या जागेत पुनर्विकास किंवा पुनर्वसन करण्यात आलेलं आहे त्या धारावीकरांना कधीही ही घरं खाली करावी लागू शकतात। त्यामुळे या जागेत धारावीकरांचा पुनर्विकास नकोच अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। यावर देखील कंपनीनं स्पष्ट केले की महाराष्ट्र सरकारने भारतीय रेल्वे सोबत 99 वर्षांचा भाडेपट्टा करार केलाय। त्यानंतर हाऊसिंग सोसायट्यांना मुंबईतील इतर सरकारी जमिनींप्रमाणे 30 वर्षे अधिक 30 वर्षांच्या आधारे सब लीजवर दिला जाईल। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी या धोरणांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही। खरं तर धारावीचा कायापालट करताना धारावीतील लोकांना उत्तम राहणीमान, पुरेशी स्वच्छता, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण, आरोग्य सेवा, रोजगारांच्या संधी, अत्यावश्यक सुविधा, सन्मानाचं जीवन देण्यासाठी धारावी प्रकल्पाला आज अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे। यापूर्वीच्या ग्राउंड झिरो मध्ये देखील आपण धारावीतील नागरिकांशी संवाद साधला होता, त्यावेळेस धारावीकर अत्यंत अपेक्षेने या प्रकल्पाकडे बघता आहेत। आत्ताचं राज्य सरकार अत्यंत वेगाने हा प्रकल्प पुढे नेईल अशी देखील त्यांना आशा आहे। मात्र आज या प्रकल्पाबाबत जी काही दिशाभूल नागरिकांची केली जाते याबाबत कंपनीनं देखील स्पष्टीकरण देऊन चोख प्रत्युत्तर दिले असल्याने आता आगामी काळात धारावीकरांची या प्रकल्पाला साथ असेल हे मात्र नक्की। हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। महाएमटीबीच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी www.mahamtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या। तुर्तास धन्यवाद।